प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदुरीकर महाराज सध्या त्यांच्या मुलीच्या शाही लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहेत. त्यांना यामुळे सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं जात आहे. लग्न अगदी साध्या पद्धतीनं करावं असं ज्ञान देणारे इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीचं लग्न मात्र इतक्या थाटामाटात आणि शाही पद्धतीने कसं काय केलं असे अनेक प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर त्यांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. या आधी सुद्धा त्यांना असंच ट्रोल करण्यात आलं होतं, ते म्हणजे त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या वेळी. कारण त्यांच्या मुलीचा साखरपुडा सुद्धा त्यांनी धूमधडाक्यात साजरा केला होता आणि त्यावेळी सुद्धा त्यांना असंच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं होतं. साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली तशी ही चर्चा एक वर्षभर आरामशीर चालेल. लग्न तर साखरपुड्यापेक्षा सुद्धा टोले जंग करणार, काय बोंबलायचं ते बोंबला अशा पद्धतीनं उत्तर देत त्यांनी टीकाकारांना थेट चॅलेंज केलं होतं. 3 मे 2026 रोजी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा लग्न सोहळा संगमनेर जवळील गुंजाळवाडी येथे अगदी शाही पद्धतीनं पार पडला आणि 3 लाख पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच पद्धतीनं या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. आणि जसं ते म्हणाले होते की साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली, पण लग्नाची चर्चा मात्र वर्षभर चालेल, असंच लग्न मी करून दाखवणार. आणि त्याच पद्धतीनं हिरीला पेटलेल्या इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा त्याच शाही पद्धतीनं करून दाखवला. याचाच अर्थ ट्रोल करणाऱ्यांच्या नाकावर टिचून त्यांनी त्यांचं चॅलेंज पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाहीये. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.